पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। राज्यभरातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहेत हे आता निश्चित आहे। त्यांच्या आघाडीची जी अधिकृत घोषणा आहे ती आता थोड्याच वेळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार असल्याचं समजतंय। याआधीच या दोन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या अनुषंगाने जागा वाटपासंदर्भातली युतीची घोषणा ही करण्यात येईल असं सांगितलं जात होतं। चर्चांची गुऱ्हाळ सुरूच होती, मात्र मुंबईसाठी तरी किमान आणि राज्यातल्या इतर महापालिकांसाठी सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज अधिकृत घोषणा वंचित आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात करणार आहेत असं समजतंय। थोड्याच वेळात हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू होणं अपेक्षित आहे। प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलंय का? काँग्रेसने घोषणा केली आहे, बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू। प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे। चर्चा अंतिम टप्प्यात आहे। एकदा हे सगळं झालं की त्याबाबत आपण बोलू, पण आमची भूमिका स्पष्ट आहे की वंचितलाही सोबत जाण्याची आमची तयारी होती। त्याबाबत प्रदेशाध्यक्षांनी आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि ही आघाडी नक्की एक भक्कम आघाडी आणि ताकदवर आघाडी म्हणून पुढे येईल। आणि या दोनही आघाड्या, दोनही ज्या काही पुढे पर्याय आहेत त्या विरुद्ध एक मजबूत पर्याय म्हणून आम्ही पुढे येऊ। आणि नक्कीच सांगतो तुम्हाला की काँग्रेस आणि वंचितची जर आघाडी झाली तर महापौर हा याच आघाडीचा असेल, इथे दुसऱ्याला कुठे स्कोप असणार नाही असं मला वाटतं। मुंबईमध्ये सुद्धा महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आज दिवसभरात घडतायत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक होतीये। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। या बैठकीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय। याशिवाय उद्धव ठाकरेंकडून काही इच्छुकांना एबी फॉर्म देखील दिले जाणार असल्याचं समजतंय। मनसे आणि ठाकरे सेना या दोन पक्षांचा मुंबईमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला आता पूर्णत्वाला येताना दिसतोय असं या दोन्ही पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे। काय नेमका हा फॉर्म्युला असणार आहे हे तर आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच, पण आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देत आहेत। स्वप्नील, एबी फॉर्म आज उद्धव ठाकरे काही इच्छुकांना देणार आहेत असं समजतंय। ही जी काही महत्त्वाची बैठक होतीये शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत, आज पहिली यादी तर निश्चितपणे जाहीर होईलच बहुतांश पक्षांची, ठाकरे सेनेची सुद्धा होण्याची शक्यता आहे का? निश्चितच आज ठाकरे सेनेची सुद्धा उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। अद्यापही काही जागांवरती तिढा असला तरी आज शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये शिवसेनाचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी असणार। खरं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा होणार आहे। काही रणनीती सुद्धा ठरणार आहे। मुंबईमध्ये कशा प्रकारे प्रचार करण्यात येणार, कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात येणार या संदर्भातील मार्गदर्शन हे उद्धव ठाकरे करतीलच। मात्र उद्धव ठाकरे यांनी काही उमेदवारांना तयारी करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्यांना आज उमेदवारी अर्ज तसेच एकूण एबी फॉर्म सुद्धा देण्यात येण्याची शक्यता आहे। मात्र उर्वरित जे जागांचा पेच आहे तो लवकरच होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। याचबरोबर शिवसेना ठाकरे गटासोबत शरद पवार गटाची सुद्धा युती आहे। त्यामुळे शरद पवार गटाला किती जागा सोडल्या जातात हे सुद्धा आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। ठीक आहे। स्वप्नील, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बैठकी संदर्भातल्या आणि इतर राजकीय घडामोडींसंदर्भातले अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।